कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पंचनाम्याबद्दल केलेल्या विधानाची सर्व स्तरातून खरं तर निषेध होत आहे। स्वाभिमानीचे जिल्हा प्रमुख किशोर ढगे आपल्यासोबत आहे। मग कृषी मंत्र्यांचं विधान ऐकलं असेल, शेतीत काय आहेच नाही तर ढेकळाचे पंचनामे करायचं असं विधान केलंय, कसं पाहता त्यांच्या विधानाकडे? खरं तर या वादळी वाऱ्यामध्ये झालेल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे आणि त्यांचे डोळे पुसायचं सोडून हे डोळ्यावर काळा चष्मा लावायलेत आणि हेलिकॉप्टरनं फिरणाऱ्या माणसाला गावगाड्यामध्ये काय विदारक चित्र आहे ते काय दिसणार आहे? अगोदर काळा डोळ्यावरचा चष्मा काढा, म्हणजे त्या वावरामध्ये ढेकळं आहेत का पीक उभं आहे हे तुम्हाला कळल। हे कृषी मंत्री कोण्या कृषी मंत्री राहण्याच्या लायकीचे राहिलेले नाही। किती नुकसान आहे आणि नेमकं नुकसानच्या पंचनाम्याच्या वेळी कृषी मंत्र्यांचं विधान कसं पाहता तुम्ही? हे खरंच तुम्हाला मी सांगतो की हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे, कारण महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यात असे जर नालायकासारखे विधान करणारे कृषी मंत्री असतील तर हे दुर्दैव आहे। अजितदादांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की अशा माणसाला घरी बसवा आणि चांगल्या होतकरू माणसाला हे पद द्या। महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये ह्या वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागामध्ये अत्यंत दुर्दैवी घटनासुद्धा घडलेल्या आहेत। वीज पडून जनावरं दगावलेली आहेत, लोकांचे आखाडे गेलेत, झाडं पडून घर उद्ध्वस्त झालेत। हे सगळे पंचनामे होऊन यांना मदत मिळायला पाहिजे होती। जे उन्हाळी पिकं असतात, केळी असेल, फळबागा असतील, संत्र्याच्या बागा असतील, लिंबुनीच्या बागा असतील आणि परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा रोजगार हमी योजनेमधून बागा शेतकऱ्यांनी उभा केलेल्या आहेत। अनेक नुकसान झालेले, याचे पंचनामे होऊन यांना मदत मिळायला पाहिजे होती। पंचनामे सुरू झालेत का? प्रत्यक्षात पंचनामे सुरू झालेले नाहीत। कृषी मंत्री जर अशा पद्धतीने वल्गरना बोलत असतील तर जिल्हा प्रशासन तरी कशाला काय पंचनाम्याची सुरुवात करत? अगोदर कृषी मंत्रीच व्यवस्थित पाहिजे, तेव्हा कुठं नुकसानीचे पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीतरी ठोस मदत मिळेल। स्थानिकचा एक प्रश्न असा आहे की काल परभणीच्या खासदारांनी तुमच्यावरती खरं तर तुमचं नाव घेऊन उल्लेख केला आहे की जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वाभिमानीचे किशोर ढगे यांच्याकडून काही नावं देण्यात आली आणि त्यांना पीक पंचनामे जे झाले त्यांचा मावेजा त्यांना मिळाला। खासदार साहेबांनी जे विधान केलेलं आहे ते अपुऱ्या माहितीवर केलेलं आहे, कारण खासदार साहेब मायासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराच्या याच्यावरती जिल्हाधिकारी किंवा पीक विमा कंपनी ऐकणार नाही। तुम्ही 3 वेळेस लोकसभेमध्ये खासदार आहात, मग तुम्ही त्या लोकसभेमध्ये काय करता हा संशोधनाचा भाग आहे। खरं तर ही कंपनी तुमच्या माध्यमातून वाकायला पाहिजे होती, तुम्ही दिल्लीमध्ये आवाज उचलायला पाहिजे होता। ही कंपनी ही पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा कंपनी आहे, ही दिल्लीमध्ये याचे ध्येय धोरणं ठरतात, तिथं तुम्ही आवाज उठवायला पाहिजे होतं। तुम्ही परभणीत आंदोलनं पुकारायला पाहिजे होते आणि त्या आंदोलनात आम्ही पुढे आलो असतो। परंतु या उलट आपल्या सगळ्याला माहिती आहे, तुमचंही आम्ही कौतुक केलं की ज्यावेळेस पीक विमा मिळत नव्हता आम्ही गोदावरी नदी पात्रामध्ये आमरण उपोषणाला बसलो होतो। तुम्ही 80 फूट पाण्यामध्ये एका होडीवर तिथं आम्हाला ती बातमी कव्हर करण्यासाठी आला होतात। तर अशा आंदोलनं आम्ही वेळोवेळी केली, नुसतं स्वाभिमानी शेतकरी संघटनाच नाही तर हेमचंद्र शिंदे असतील, त्यांनी अनेक संघटनांनी याच्यावर आंदोलनं केली। तेव्हा कुठं परभणी जिल्ह्यामध्ये 427 कोटी रुपये आत्तापर्यंत मिळालेले आहेत। ह्या वर्षी केवळ 5-25 कार्यकर्त्याला जर मिळाले असते तर 427 कोटी मिळाले नसते खासदार साहेब, ते काही लाखामध्ये मिळाले असते। तुम्ही पूर्ण माहिती घेत जा आणि मग बोलत जा। या आपल्या माध्यमातून यांनी केलेल्या वक्तव्यातून तुरळक दिला पंचनामा, तुरळक पीक विमा देण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे, कारण तुम्ही जे नावं दिले त्याच काही 5-50 कार्यकर्त्यांना त्याचे पैसे मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे। तसं जर असतं तर 427 कोटी रुपये मग कोणाला दिले? पीक विमा कंपनीनं आपल्या जिल्ह्यामध्ये 427 कोटी रुपये आजपर्यंत वाटप केलेत आणि आणखीन 25-30 कोटीचा क्लेम यायचा बाकी आहे। जवळपास 450 कोटी जिल्ह्यात मिळणार आहेत, यांना ते ज्ञान बी नाही। आणि आता पीक विमा कंपनीनं कायदे बदललेत, त्यांच्याबद्दल हे भर काढायला तयार नाहीत। हे फक्त अपुरं ज्ञान घेऊन काहीतरी, आता हे कशामुळे बोलले? कारण आता ग्रामीण भागाशी यांचा कनेक्शन तुटलेलं आहे। ग्रामीण भागात फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बाकीच्याच संघटनांचं नाव आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका 2-3 महिन्यावर आलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये आता मत मागायला जायचंय, आपले बगल बच्चे कुठंतरी निवडून आणायचे। तर मत मागायला जाताना आपण काय केलंय हे सांगायचं। तर मग संघटनेचं जे नाव वाढलेलं आहे स्वाभिमानीचं ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये, तर मग अशी टीका टिप्पणी करून ते नावाला कुठंतरी गालबोट लावायचं हे काम चालू आहे, बाकी काही नाही। तुम्ही आज बी खासदार आहेत, तुम्ही लोकसभेमध्ये ह्या प्रश्नावर हे केलं पाहिजे, नाहीतर तुम्ही राजीनामा द्या
आमच्यासारखे सामान्य शेतकऱ्याचे पोरं होऊ द्या. आम्ही नरेंद्र मोदींच्या डोळ्यात डोळे घालून सांगू की मोदी साहेब, परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे नुकसान झालेलं आहे, सगळ्यांना पैसे दिले पाहिजे आणि सगळ्यांना त्याचा वाटा मिळालेला पाहिजे. नुकसान झालेल्या गावामध्ये तुम्ही पाहणीला गेलतात. वजूर जे मानोतमध्ये होतं, तुम्ही तिथं आलेला होतात. त्यावेळेस तुम्ही म्हणलात की नदी काठाला जर गाव ते घर बांधलं तर त्याच्यात पाणी नाही शिरायचं तर काय होईल. अहो भाऊ, त्या जाऊन त्या शेतकऱ्यांचे डोळे पुसायचं काम तुम्ही करायचं होतं, तर मीठ सोडून तुम्ही त्याच्या जखमेवर आलात. आम्ही तिथं गेलो, त्यांच्या लोकांना शासकीय मदत बी मिळून दिली आणि पीक विमा मिळून दिला. तुम्ही खासदार म्हणून काहीही केलेलं नाही. तुम्ही एकदम कार्यशून्य खासदार आहात. किशोर ढगे होते, यांनी कृषी मंत्र्यांवरती खरं तर उत्तर दिलंय. नीट कृषी मंत्र्यांनी बांधावर जाऊन जर पाहणी केली तर त्यांना नुकसान दिसेल असं त्यांनी विधान केलंय. तर खासदार संजय जाधव यांनी काल जो किशोर ढगे यांच्यावरती आरोप केलेला होता त्याचाही उत्तर त्यांनी यावेळी दिलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी.